राजा ललकारी अशी घे हम दिली सारा मला दे. शुभ सकाळ, गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आमच्या चॅनलवरती. आज आम्ही निघालो महाबळेश्वरला जायला. मी आज लवकर आले फायनली. सो मी लवकर आलो आहे. हरेश आणि संगीता मागून येत आहेत, सो त्यांचाच वेट करतो आहे. मी ॲक्च्युली पुढे निघून आलं खांदेश्वरला, थोडंसं काम होतं मला. आणि महाबळेश्वरला का जातो आहे त्याचं कारण आता हरेश आणि संगीता येतील, त्यानंतरच मी रिव्हील करेन. तर फायनली आम्ही सर्व भेटलेलो आहोत, गाडीमध्ये बसलोय, निघालोय आम्ही महाबळेश्वरला. अरे दादा लेट आलेले आहेत, भरपूर भूक लागलेली आहे, कोणी काही खाल्लेलं नाही. सगळ्यात जास्त आहे ना, बघा ह्याला भूक लागलेली आहे, पळतोय ना पुढे, ह्याला भूक लागली सगळ्यात जास्त. संगीता किती भूक लागली तुला? चांगलं आहे संगीता, फारच तू काय बोलतोय? तुझा रेडी होतोय, दाखवतो मी एक सेकंड. संगीता मेंदू वडा पाच पैकी किती? पूर्ण डोस्यानी टेस्ट खातो तोंडाची, आंबट मैसूर मसाला डोसा, तर मैसूर जाते, आंबट मसाला खाल्ला काय वाटतं? कालचं दिलं जातं वाटतं. I love you all! दोस्तों, ना कोई मंजिल है, ना कोई साथी है. आम्ही आताच नाश्ता वगैरे करून मस्तपैकी निघालो, वडखोल वगैरे क्रॉस केलेला आहे. संकेत आता कंटिन्यूस ड्राईव्ह करतोय. वेदर पण आज खूपच मस्त आहे, क्लाउडी दिसतात बाहेर. पुढे अजून बघायला भेटते चांगले रूट वगैरे, सिनिक रूट. तर कंटिन्यू बघत राहा, मजा येणार. हा जस्ट CNG भरायला थांबलो आम्ही आता. ओमने स्प्राईट घेतलेला आहे, 4 रुपये जास्त देऊन. CNG भरून झालाय शादी करोगी, मुझसे शादी करोगी. नहीं. काय मग संगीता, कसं वाटलं तुम्हाला? सिनेमॅटिक ना आता संकेत आता आवाज एक नंबर. त्याला चुकीच्या फील्डमध्ये आला, त्याला काय इंडियन आयडलमध्ये जायचं. आम्ही आता जाणार आहे इंडियन आयडलमध्ये. मग तिथं कोण नाही पापडी तापडी गुळाची पापडी लाडू तेल गाडू तर आताच आम्ही वडापाव वगैरे खाल्ला, मस्त लस्सी वगैरे घ्यायला, लस्सी प्यायला. वडापाव एकदम मस्त होता, पण लस्सी प्यायला एवढा काही मजा आली नाही आम्हाला. काय आली काय बोलतो? नाही लस्सी गंगाधर लेणी येते बघा. आता आम्ही महाबळेश्वरच्या घाटामध्ये एंटर केलेलं आहे. नदी पाहतोय, नदीला पाणीच नाही आहे, खूप कमी पाणी. बघूया आता पुढे कसं दिसतंय, सुंदर नजारे आहेत का, अजून काय आहे. तर पुढे कंटिन्यू. पहली नजर में सनम मेरे दिल को चुराया. आता महाबळेश्वरच्या घाटामध्ये एंटर केलेलं आहे आणि आता पुढे आमचं जिकडे स्टे आहे ते हॉटेल शोधतोय जरा. ॲक्च्युली आम्हाला पण लोकेशन विषयी माहिती नाही आहे. तोपर्यंत तुम्ही पण समोरच्या घाटाची मजा घ्या अँड स्टे ट्यून्ड. तर आम्ही घेतला आहे कोकम सरबत. चॅस टेस्ट बघ मजा आली. कसं आहे, मजा आली मस्त. मी पण अजून एक ग्लास घेतलाय, बेस्ट आहे एकदम. कसा वाटला तुम्हाला व्ह्यू बघून? मजा आली. खूप असं सुंदर असं निसर्ग आज आम्हाला पाहायला मिळतोय. आम्ही पण आज खूप मजा करतोय. आणि त्यात ॲडिशन म्हणजे आम्ही जे कोकम सरबत येते, कोकम सरबत तर काय म्हणतात ना, सोने पे सुहागा. घरगुती कोकम सरबत सारखा सरबत आहे, पण
कधी आले जर तुम्हाला असं वाटलं प्रतापगडला आलो किंवा महाबळेश्वरला इकडून आलो त्या आजीचा फोटो आजीला दाखवतो आजीला ते काय आजी आल्या बरोबर वेळ आजीच्या जवळ या कोकम सरबत प्यायला खूप मस्त आजीचा कोकम सरबत आहे. आम्ही 2-2 ग्लास पिलेत मी तरी. माझा दुसरा ग्लास चालू आहे ऑलरेडी. कोकम सरबत पिऊन झालंय. आता आम्ही लोक निघणार आहे. घाटात बघू काय दिसलं व्ह्यू तर दाखव. तुम्हाला सकाळी मी बोललो होतो की आमचं महाबळेश्वर येण्याचं खरं कारण ते हे आहे की आम्ही ॲक्च्युली शूटला आलो इकडे. एक वेडिंग आहे त्यामुळे आम्ही इकडे आलो आहे. सो जी वेडिंगची मजा तुम्हाला दाखवा आम्ही वेडिंगमध्ये काय करतो कसं शूट करतो. तर फायनली आम्ही आमच्या लोकेशनवर तिथं पोचलेलो आहोत. तुम्हाला आम्ही दाखवतो आमचं लोकेशन कसं आहे. उतरतो गाडीतून असं सुंदर ठिकाणी आम्ही आज स्टे करतोय तुम्ही बघू शकता. खूप सुंदर असं लोकेशन आहे आपलं. बघू शकता गाडी वगैरे लावलेली आहे. तर आम्ही सामान वगैरे ठेवलं कॅमेरा वगैरे बॅग वगैरे सर्व रूममध्ये ठेवून आता आम्ही जेवायला चाललोय नवरीच्या घरी. ठीक आहे जेवण बनवलंय स्पेशल जेवण बनवलंय. ठीक आहे पुढे जाऊन आम्ही तुम्हाला दाखवू काय जेवण बनवलंय काय नाही. त्याची एवढी फाटली की हा भाई सीटबेल्ट पकडूनच बसलाय. बघितलं एवढी गाडी हालत नाही जेवढा हा स्वतः हालतोय. जेवणासाठी एवढा कोण रिस्क घेतो रे. पारकडे जायचं फायनली चांगला रोड चालू झालाय. चांगला रोड चालू झालाय. ठीक आहे थोडं बघा गाव आला आहे. गावामध्ये काय होत फायनली आम्ही आलो पोचलो आमच्या जागेवर. मला दाखवतो आता बाहेर कसं आहे काय आहे. मजा येईल. 18 किलोमीटर मास्टर लग्नामध्ये बघा गाडी कसं वाटते परत. अरे टिकटॉकर ओ ओ ओ टिकटॉकर सांगणार का नाही. आल्यापासून 4थ्यांदा गाणं लावलंय. ठीक आहे बा प्रकारे बघा जेवण झालंय आणि आता जेवण जिरवतायत. कसा वाटलं जेवण कसं वाटलं. जेवण छान होतं म्हणजे आता घरगुती होतं तर छान होतं खरंच छान होतं. मला 1 नंबर वाटलं. ठीक आहे खूप छान होतं. म्हणजे आम्ही हॉटेलमध्ये नव्हतं तर काय आम्ही रेटिंग देऊ तर खूप छान जेवण होतं. घरातलं होतं मस्त डाळ भात भाजी गरम गरम जेवायला मिळालं. खूप छान जेवण झालं. बाय बाय. तर मग मित्रांनो आम्ही रेडी वगैरे झालो आहे मस्तपैकी. थोडं घाई आहे कारण की आम्ही झोपलो होतो रूममध्ये जाऊन आणि त्यानंतर थोडं आम्हाला ॲक्च्युली 5:30 तिकडे पोचायचं होतं बट थोडं लेट झालं निघालं. त्यामुळे घाईघाईमध्येच आम्ही निघालो आता थोडंसं इव्हेंट वगैरे चालू होणार आहे. सो सी तर आता आम्ही इकडे आलेलो आहे. सेटअप वगैरे झालेलं आहे आमचा. थोडंसं सेटअप वगैरे करण्यामध्ये खूप वेळ निघून गेला ॲक्च्युली कारण की ते आम्हाला इकडे कोण फोटोग्राफर नाही कोण मदत करत नाही आम्हाला. तर संकेत तुझं लग्न आहे का. माझं लग्न फोटो काढतो लग्नाच्या दिवशी माझं काय चाललं. तर मग आज मी वापरतोय सोनीचा M3 आणि 35mm फोटोसाठी. बरेच तू काय यूज करतो. सोनी M4 आणि लेन्स कोणती आहे 20mm. तुम्ही कोणता कॅमेरा वापरताय आणि कोणती लेन्स वापरताय. माझ्याकडे ना M3 आहे आणि 2870 आहे. ते ट्रेडिशनल व्हिडिओ. आता सरेश आणि मी तर मस्त शूट करून आले. आम्ही फ्री लवकर झाले. बिचाऱ्यांची अजून मेहनत चालूच आहे. आता काय बोलायचं आता बघू शकता तुम्ही यांची मेहनत. आम्ही एवढं मजा केली ना असं नाचताना व्हिडिओ काढताना आम्हाला म्हणजे लिटरली व्हिडिओ काढता काढता आम्ही नाचलोय. अशी खूप मजा आम्ही याच्यामध्ये किरकोळ याच्यामध्ये करतो वेडिंग मध्ये करतो पण आज एवढी मजा केली आई शपथ सांगता
फायनली सुट्टी झाली अरे. चलो झाले फायनली पोचलोय आम्ही आमच्या श्रीवसृष्टी या ठिकाणी. हळूहळू आता जाऊया. जायचं बॅग्स वगैरे सगळं काढून चार्जला लावायचं फ्रेश व्हायचं. सकाळी परत आम्हाला मॉर्निंग 7 o'clock आमचा पोहोचायचा टायमिंग आहे. तुला झुलतोय अरे आलो मी तुझ्या बाजूला झुलला. गुड मॉर्निंग मित्रांनो. आम्ही आज सकाळी मॉर्निंगला उठलोय. खूप खूप थंडी आहे. अरे काय म्हणतो कशी वाटते थंडी? मस्त एकदम. मी जरा रेडी होऊन निघालोय कारण की आज ॲक्च्युली आम्हाला मॉर्निंग लवकर निघायचं होतं आणि आम्ही उठायला लेट झालंय. चलो बाय बाय. माझा ऑन द वे. तर आम्ही गेलो शूट लोकेशन होतं. तर काय करणार आता, नवरा नवरी कोणच रेडी नाही आहे. सगळे झोपलेच अजून. आम्ही आलोय घाईघाईमध्ये निघून. आजूबाजूचं मस्त वातावरण आहे. आलो इकडे काय एवढं आहे म्हणजे खूप बरं वाटलं आल्यावर. पण अजून थोडा सिनिक तुम्हाला दाखवतो. महाबळेश्वरला आता आलोय तर खूप भारी वाटतं यार महाबळेश्वरला येऊन. एवढं वाटलं नव्हतं की एवढं सुंदर असेल. आमचं एकच म्हणणं आहे, थंडीला आहे मजा आली. कसं वाटलं तुम्हाला रात्री ते महाबळेश्वरची वरात बघून? खूप छान असेल ते आहे. टू फील सो गुड. खूप छान होतं आणि मजा केली थोडीशी. हरीश आणि संकेत आता तर कालच निघून गेलेत ॲक्च्युली. तर अशीच आणखी मजा पाहण्यासाठी, आमची मस्ती पाहण्यासाठी आमच्या चॅनलला फॉलो करा, लाईक करा अँड सबस्क्राईब करा. सो बाय.